नमस्कार, मी विनाच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत गावाकडील लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात. पूर्वी ना लग्न लागले की दुपारी जेवणाला वेगळं असायचं. वेगळं म्हणजे डाळ, भात, भाजी, पोळी आणि एखादं काहीतरी गोडाचं पदार्थ असायचं. आणि नंतर रात्री वरात भरली की उपस्थित सर्व लोकांना एकच असा मसाले भात असायचा. तोच मसाले भात मी तुम्हाला आज दाखवत आहे. आता वेगवेगळं प्रकारे भात केला जातो. पुलाव बिर्याणी, पनीर बिर्याणी आणि कोणकोणत्या बिर्याणी अशा असतात. पण मी तुम्हाला मसाले भात करून दाखवत आहे. आता कृतीकडे वळूया. मी आता कुकरमध्येच मसाले भात करून दाखवत आहे. इथे मी फोडणीसाठी तेल टाकलं आहे. अंदाजे हा तेल 2 ते 3 चमचे आहे. आपला कांदा भिजेल त्याच्यामध्ये बुडेल इतपत आहे तेल. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्या. त्याच्यामध्ये मी पहिली मोहरी घातली. मोहरी थोडी तडतडली की नंतर जिरं, नंतर 6 ते 7 ठेचलेल्या लसूण पाकळ्या टाकल्यात त्याच्यामध्ये. आता कढीपत्ता 5-6 पानं कढीपत्त्याची टाकलेत. ती थोडी अशी त्याच्यामध्ये हे होऊ दे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडं पाव ते अर्धा चमचा थोडंसं हिंग, 2 तेजपत्ता असं टाकले. थोडंसं ते ढवळत आहे त्याच्यामध्ये. हा मसाले भात तुम्ही नक्की करून पहा, छान असतं. आता ह्याच्यामध्ये मी एक मोठा कांदा घेतलेला होता. तो असं पातळ असे कापून घेतला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपण फ्राय करायला घेतो ना, परिस्ता करतो ना कांद्याचा, तसा नाही आहे तो. मध्ये एक हे करून नंतर तो असा जाडसरच पातळ स्लाईसमध्ये कापला आहे. छान असं आपण परतून घेऊया. हा कांदा जास्त परतण्याची गरज नाही आहे. आता ह्यामध्ये अर्धा टॉमॅटो घेतला आहे. तो पण असं जरा तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने तो कापला आहे. एक मसाल्याचं फूल घेतलं आहे. चक्री फूल याला म्हणतात. पुलाव, बिर्याणी किंवा मसाले भात करते वेळी आपण हे चक्री फूल वगैरे टाकलं ना की आपल्याला ना जेवणाला छान टेस्ट येते, पदार्थाला टेस्ट आणि वाढते. पाहू शकता तुम्ही. या मसाले भातमध्ये जास्त काही असे व्हेजिटेबल जास्त वापरलेले नाही आहेत. अजून आपल्याला ह्याच्यामध्ये मी ह्यामध्ये ना वाटाणे भिजत घातलेले रात्री आणि भिजत घातलेले वाटाणे ह्याच्यामध्ये घेतले. ते तुम्ही ह्याच्यामध्ये मटरही घेऊ शकता. पण मी तुम्हाला त्यावेळेचा मसाले भात दाखवत आहे म्हणून मी तुम्हाला वाटाणे भिजत घालूनच दाखवले आहेत. आता ह्यामध्ये आपण गाजर असं लांबट कापलेला आहे तो टाकलं. टॉमॅटो, कांदा, गाजर आणि तोंडली इथे ना 5 ते 6च आहेत. ते अशा एका तोंडलीचे 4-4 असे पीस करून टाकले आहेत. छान असं परतून घेऊया. तुम्ही पाहू शकता मी कांद्यानंतर पटापट बाकीचे व्हेजिटेबल टाकत गेले त्याच्यामध्ये फोडणीमध्ये. कांदा जास्त परतत राहिली नाही. आपण बिर्याणीला जास्त कांदा परततो, तर मसाले भातमध्ये थोडं कमीच. बाकीच्या व्हेजिटेबलप्रमाणेच परतले आहे कांदा. तुम्हाला मी इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे. आता ह्याच्यामध्ये बटाटा टाकला आहे. एक बटाटा आहे, तो सालं काढून असे पीसेस घेतलेत आणि थोडी त्याच्यापेक्षा एक मोठी वाटी जास्तीचं वाटाणे ह्याच्यामध्ये टाकले आहेत. रात्री भिजवलेले वाटाणे आहेत. किमान 4 तास तरी वाटाणे भिजले पाहिजेत, म्हणजे ते चांगले शिजतात. तुम्ही पाहू शकता. ह्याच्यामध्ये मी अजून कोणतेच दुसरे मसाले टाकले नाही, खडा मसालाच टाकले. खडा मसाल्यामध्ये मी फक्त तेजपत्ता आणि चक्री फूलच टाकले. बाकी काही खडे मसाले टाकलेले नाही आहेत आणि बाकीचे म्हणजे आलं लसूण पेस्ट वगैरे काहीही टाकलेली नाही आहे ह्याच्यामध्ये. मिठावरच आपण हे परततोय आता. तुम्ही असा मसाले भात नक्की करून पहा, छान लागतं. आता तोंडलीची भाजी करायलाही काही लोक कंटाळतात, तर ह्याच्यामध्ये
तोंडली थोडी टाकली ना की छान लागते. आणि पहिले असं तोंडली ही रानभाजी आहे आणि पहिले ना असं बागेमध्ये वगैरे तोंडलीची शेती जास्त असायची, त्यामुळे तोंडलीचा वापर मसाले भातमध्ये असायचा. आता थोडं मी वाफ देते त्या भाजीला. ही पाहू शकता तुम्ही, थोडी प्रमाणात असे कलर चेंज झालेला आहे भाजीचा आपल्या. आणि आता आपण बाकीचे सर्व मसाले घालून घेऊया. ही रेसिपी अशी लगेच होणारी आहे. आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकले. अर्धा चमचा म्हणजे तो मसाल्याचा छोटा चमचा आहे, तुम्ही पाहू शकता. अर्धा चमचा हळद टाकले. इथे मी 2 चमचे घरगुती मसाला आणि 2 चमचे लाल मसाला असं टाकलं आहे. पहिलं मीठ आपण टाकलेलं होतं ह्याच्यामध्ये, तुम्ही पाहू शकता. छान असं आपलं व्हेजिटेबल भाजी शिजत आहे ह्याच्यामध्ये. आणि गॅस हा मीडियम आहे. आणि हा आपले म्हणजे भाजी वगैरे कापून वगैरे झालेली असेल आणि सगळं साहित्य असेल तर लगेच हा भात होण्यासारखा असतं. ह्या भाताला जास्त म्हणजे ह्या मसाले भाताला जास्त वेळही लागत नाही, लगेच होण्यासारखा आहे. त्यामुळेच पूर्वी मसाले भात हा ऑप्शन असायचाच. रात्री जेवणासाठी मसाले भात करायची आणि छान असं पोटभर असायचं जेवण, मस्त. तुम्ही नक्की करून पहा आणि मला नक्की सांगा कमेंट करून की तुम्हाला मसाले भात माझा आवडला का. तेही मी अशा वेगवेगळ्या रेसिपी नक्कीच घेऊन येणार आहे. आता मार्गशीर्ष महिना आहे. मार्गशीर्ष महिना संपलं की मी तुम्हाला नॉनव्हेजच्याही रेसिपी हळूहळू घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझं नोटिफिकेशन नक्की तुमच्या मोबाईलला येईल. बाकीचे आपल्याला अजून गरम मसाला वगैरे घालायचा आहे ह्याच्यामध्ये. छान असं आपलं भाजी शिजत आहे. तुम्हाला माझ्याकडून कोणकोणत्या रेसिपी अजून पाहायला आवडतील हेही मला कमेंटमध्ये सांगा. नेहमी बिर्याणी खाऊनही तसं कंटाळा येतो आणि भाजी चपातीही जरा काहीतरी ऑप्शन म्हणून मी तुम्हाला मसाले भात आणि माझ्या पद्धतीचा तुम्हाला मी मसाले भात करून दाखवला आहे. आणिही वेगळ्या प्रकारे मसाले भात आपण करतो. आता मी ह्याच्यामध्ये ना सुहानाचा आपलं बिर्याणी मसाला वापरला आहे. तुम्ही कोणतेही ह्याच्यामध्ये सुहाना, एव्हरेस्ट किंवा अजून कोणते जर बिर्याणी मसाले किंवा पुलाव मसाले असले ना तेही घालू शकता. आणि हे मसाले नसले तर तुम्ही ह्यामध्ये ना गोडा मसाला वापरायचा. गोडा मसाला आणि थोडंसं मसाल्याचं आपला घरगुती मसाल्याचं थोडं प्रमाण वाढवायचं तरीही चालतं. तरीही आपला मसाले भात हे सुरेख छान टेस्टीच होतो. तुम्ही नक्की करून पहा. आता हे आपण छान असं परतून घेऊया. तुम्ही पाहू शकता. आता आपलं बाकीचे छान असे शिजले आहेत. आता फक्त वाटाणे आणि बटाटा थोडं शिजण्याची गरज आहे, कारण आपण तोंडली, गाजर किंवा टोमॅटो हे कच्चेही खातो, पण बटाटा, वाटाणे कच्चे खात नाही. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं तिखा लाल टाकलं आहे आणि ना 2 चमचे म्हणजे 1 चमचा आहे हा आपला चहाचा 1 चमचा गरम मसाला आहे. मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा आहे म्हणून मी तिथे 2 चमचे टाकलेत. आता हे छान असे परतून घ्यायचं आणि तुम्ही भात बघू शकता, राईस आहे तांदूळ मी हा नॉर्मल
छोटं म्हणजे आपण घरी जो भातासाठी वापरतो तोच तांदूळ आहे. बिर्याणी वगैरे तांदूळ बासमती वगैरे चावल वापरलेला नाही आहे. इथे हा साधाच तांदूळ आहे जो की आपण घरी वापरतो. तो असा मोठा एक बाऊल घेतला आहे. म्हणजे आपण जे व्हेजिटेबल घेतो त्याच्या दुप्पट पटीने हा तांदूळ वापरायचं. तांदूळ हा बिर्याणी, पुलाव किंवा मसाले भातसाठी जर आपण तांदूळ वापरायचं असेल तर जुनाच वापरायचा. म्हणजे आपला मसाले भात किंवा आपण जो भात करतो तो छान होतो, फुलतो चांगलं. आणि मी हा तांदूळ आहे ना असं धुवून वगैरे जास्त वेळ ठेवलेलं नव्हतं. नुसतं धुतलं आहे तांदूळ आणि लगेच मी त्यातलं पाणी काढून लगेच ह्याच्यामध्ये टाकले. आता आपला भात जर आपला तांदूळ धुतलेला तांदूळ 1 बाऊल आहे तर मी ह्याच्यामध्ये 2 बाऊल पाणी टाकलं आहे. तुम्ही पाहू शकता. पाणी आपला जास्त असं नाही आहे क्वांटिटीमध्ये. 1 बाऊल असलं राईस तर 2 बाऊल म्हणजे त्याच बाऊलने मापायचं पाणी. 2 बाऊल पाणी टाकलं आहे ह्याच्यामध्ये मी. आता इथे मी एका साईडला कोथिंबीर घेत आहे. आता आपले ह्याच्यामध्ये सर्व साहित्य टाकून झालेत. सुरुवातीला तेल, नंतर मोहरी, जिरं, लसूण, कढीपत्ता, हिंग, तमालपत्र, चक्रीफूल आणि नंतर आपले सगळे हे व्हेजिटेबल तोंडली, गाजर, टोमॅटो, कांदा, बटाटा आणि मटार हे सगळे हे टाकले. ते मिश्रण केलं चांगलं आणि नंतर आपले त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकले. हळद, मीठ मसाला आणि लाल मसाला, गरम मसाला आणि पुलाव किंवा बिर्याणी मसाला. नंतर तांदूळ आणि नंतर त्याच्यामध्ये तांदळाच्या दुप्पट पटीने पाणी घातले आणि वरती कोथिंबीर. छान असं आता मी मिश्रण एकत्र केलेलं आहे. आपला भात आता 3 शिट्या झाला की रेडीच होणार आहे. आता मी कुकरचं झाकण लावलं आहे आणि 3 शिट्या होण्यासाठी ठेवलं आहे. आता आपला थोड्याच वेळात मसाले भात हा तयार होणार आहे. गावाकडील लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात. तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की कमेंट करून मला सांगा. आता आपण घरी भातासाठी कशा 3 शिट्या काढतो तशाच 3 शिट्या ह्या मसाले भातसाठी काढायचं. थोडं त्याची वाफ जाऊन द्यायची कुकरची. आणि मग नंतर आता थोडं म्हणजे थंड झालं आहे थोडंसं आणि नंतर मी आता मसाले भाताचं आपला कुकरचा झाकण काढलं आहे. तुम्ही पाहू शकता आपला मसाले भात किती छान दिसतं आहे ते. तुम्ही पाहू शकता. थोडं गरमच आहे. पाहू शकता तुम्ही आपला मसाले भात एकदम छान असा झालेला आहे. तर तुम्हाला लग्नाच्या पंक्तीतील गावाकडील मसाले भात कसा वाटला तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्हाला अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहायच्या असतील तर विना व्लॉग अँड रेसिपीला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन येईल. थँक्यू.